बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येच्या निषेधार्थ आज चेंबूर नाका इथं सकल मराठा समाजाकडून तीव्र आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या समाजाच्या नेत्यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येचा तीव्र निषेध व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने कारवाई करावी तसंच धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली आहे। याचा आढावा घेतलाय ईशान देशमुख यांनी। बीड जिल्ह्यातील मस्साजोगा गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची अमानवी हत्या केली गेली। या संदर्भात चेंबूर नाका इकडे सकल मराठा समाजाकडून आंदोलन करण्यात येत आहे। आपण थेट आता आंदोलकांकडे जाऊया आणि त्यांची काय भावना आहे हे आपण जाणून घेऊया। साहेब, आपण पाहिलं असेल तर आज आपण आंदोलन करते, नक्की आपली काय मागणी आहे सरकारकडे? मराठा समाजाच्या उद्विग्नात भावना झालेले आहेत। मराठा समाजाच्या संतोष देशमुखांची मारेकरी आज 20 दिवस झाले तरी तुम्हाला सापडत नाही आणि व्यवस्थेला ह्या बांगड्या आणि साड्या ह्या व्यवस्थेला आहेत। धनंजय मुंडेंना कुठं कुठं प्रोटेक्ट कोण करतंय? धनंजय मुंडेंनी राजीनामा दिलं, त्यांना प्रोटेक्ट करायचं काम कोण करतंय? तर देवेंद्र फडणवीस करतात। सळ आमचा आरोप नाही तर आमचा समाजाचं पूर्ण मराठा समाजाची त्यांनी ही कुठून जर बातमी फडणवीस ऐकत असतील तर आमची मागणी आहे की देवेंद्र फडणवीसने अजित पवारांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा, तोपर्यंत मराठा समाज शांत बसणार नाही। वाल्मिक कराड यांचं देखील नाव येत होतं आणि त्यांच्यावरती 2 करोड खंडणीचा गुन्हा देखील दाखल आहे, पण अजून त्या संदर्भात देखील त्यांना अजून अटक होत नाही। तुम्ही वाल्याचं बोलला का? वाल्यावर 23 गुन्हे दाखल आहेत, 307 सारखे गुन्हे दाखल आहेत, कळलं तुम्हाला? आणि मराठा समाजाची मागणी त्यांना पकडलंच जात नाही। 302चा गुन्हा त्यांच्यावर दाखल करायचा आहे मुख्य आरोपी म्हणून। तुम्ही त्या ठिकाणचे एसपीची बदली करून मराठा समाजाचा रोष संपणार नाही। या रोष संपवायचा असेल तर तुम्ही 4 आरोपींना पकडा आणि फाशी द्या। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये राजांचा पाटील केला होता, त्या वाल्मिक कराडाचा राजांचा पाटील मराठा समाज केल्याशिवाय राहणार नाही। कॅमेरामन अनुप रस्तोगी सोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।